नमस्कार. महाराष्ट्राच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशा पक्षांकडनं ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जाऊ लागल्या. सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारकडनं ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या, त्यांच्याकडनं लाडकी बहीण असेल किंवा इतर काही योजना असतील त्या राबवल्या गेल्या आणि योजनांचा पाऊसच आपल्या महाराष्ट्रावरती पडला आणि त्यासोबत विरोधी पक्षांकडनं देखील वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या. जर आम्ही सत्तेत आले तर इथे एक योजना लाभू आणि महिलांसाठी ज्या 3,000 रुपये महिन्यात चालू करू, अशा अनेक योजना, महिनाभर चाललेला प्रचार आणि प्रचारांमध्ये वेगवेगळ्या दिलेल्या घोषणा असतील किंवा त्यासोबत एकमेकांवरती फेकलेला चिखल असेल, अशा अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्रानं पाहिल्या. परंतु त्यानंतर ज्या महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या, मतदान पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर निकालही लागले. निकाल लागल्यानंतर एका गटाने गुलाल उधळला तर एका गटामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळाली. कारण यावेळेसचा महाराष्ट्राने जो निकाल दिला तो पूर्णपणे वेगळा होता आणि त्यानंतर ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या एका गटामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळाली तर एका गटामध्ये तुफान गुलाल, तुफान फटकेबाजी चालू होती. परंतु त्यासोबत निवडणुकांचं वातावरण शांत झालं, निकाल लागला, निकालाचं वातावरण देखील शांत झालं आणि आता महाराष्ट्राला प्रश्न पडायला लागला की आपल्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार. त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रेसीखेच चालू झाली आणि अजितदादा पवार यांनी सर्वात अगोदर माघार घेत सांगितलं की दिवसा ढवळ्या आम्हाला स्वप्न पाहायची सवय नाहीये, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री पदामध्ये किंवा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीये. आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री पदावरनं ज्या सोडचिठ्ठी देण्याचं काम केलं. म्हणजेच आता भाजपकडनं ज्या मुख्यमंत्री कोण होणार याची वर्णी लागायला सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं जाणार असं सांगितलं जात आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं जात असताना त्यासोबत एक प्रश्न आणखी पडायला लागला की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे का पाहिलं जात नाही. तर मित्रांनो, त्याच कारण असं आहे की बीजेपी मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी भूमिका घेत आहे आणि त्यामुळे सर्वांनी जे आहे मुख्यमंत्री म्हणून बीजेपीकडेच पाहिलं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाल्यानंतर प्रश्न उठायला लागला की आता उपमुख्यमंत्री कोण होणार. त्यासाठी अनेक जणांच्या वर्ण्या लागायला सुरुवात झाली. या रेसमध्ये देखील अजितदादा पवार गट नव्हता आणि त्याचसोबत या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे अगोदर राहिलेले मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते पुन्हा एकदा राज्यात येतील का किंवा एक प्रकारची खालची पोस्ट ते स्वीकारतील का, तर ते शक्यच नाही. आणि या सर्व गोंधळामध्ये जे आता पुन्हा एकदा एक नाव समोर निघून यायला लागले. ते नाव म्हणजे संजय शिरसाट. छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आलेले एकनाथ शिंदे गटाकडनं असणारे संजय शिरसाट. त्याच कारण असं की सर्व महाराष्ट्रातील जातीय समीकरण, त्यासोबत आजूबाजूचं वातावरण आणि सर्व गोष्टी पाहून घेतला गेलेला निर्णय असं बोललं जात आहे. आणि त्यानंतर जे आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं संजय शिरसाट यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. अशा अनेक अफवा आता उडायला लागल्यात आणि त्यांच्या नावाने जे आहे महाराष्ट्राला पहिला उपमुख्यमंत्री, बौद्ध उपमुख्यमंत्री म्हणून संजय शिरसाट मिळणार की काय, आता असं सगळीकडे चित्र निर्माण झालेलं आहे. प्रश्न असा येतो की संजय शिरसाट यांचंच नाव समोर का घेतलं जातं. तर सर्वात अगोदर याच कारण असं की जेव्हा बंड झाला होता, जेव्हा एकनाथ शिंदे गट जो आहे शिवसेनेतून बाहेर पडला होता, त्यांनी गुवाहाटी गाठली होती, त्यानंतर जे आहे आपल्या राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे असतील, म्हणजे शिवसेनेचे जे काय होते उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करायची असेल किंवा त्यांच्या विरोधात बोलायचं असेल किंवा संजय असतील यांच्या प्रश्नांना बेधडक उत्तर देऊन त्यांना भिडायचं जर असेल तर या सर्व गोष्टींसाठी सर्वात अगोदर आणि सर्वात समोर आलेला चेहरा म्हणजे संजय शिरसाट. आणि संजय शिरसाट यांनी त्यावेळेस केलेल्या बेधडक बोलीमुळे किंवा त्यावेळेस त्यांनी थेट केलेल्या टार्गेटमुळे त्यांच्या नावाभोवती एक वेगळंच वलय निर्माण होतंय. आणि जेव्हा ही फूट पडली होती पक्षामध्ये तेव्हा जे आहे सर्वच अग्रस्थानावरती संजय शिरसाट हे जे आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी करायला किंवा प्रत्युत्तर द्यायला सर्वात समोर होते. त्यासोबत दुसरं कारण म्हणजे संजय शिरसाट हे जे आहेत शिंदे गटाचे प्रवक्ते राहिले होते. प्रवक्ते असताना त्यांनी जे आहे त्यावेळेस त्यांच्या पक्षाची किंवा त्यांच्या गटाची मांडलेली भूमिका असेल किंवा त्याचसोबत संजय शिरसाट यांनी जे आहेत त्यांच्या गटामध्ये असणारे जे विचार आहेत किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेलं कार्य असेल, या सर्व गोष्टींचं लक्षात घेता पुन्हा एकदा वलय जे निर्माण होतं ते संजय शिरसाट यांच्या भोवतीच निर्माण होताना आपल्याला दिसतं. सोबत जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूला खंबीरपणे जर कोणी उभे राहिला असेल किंवा त्यांची खंबीरपणे कोणी भूमिका घेतली असेल, त्यांची बाजू मांडली असेल, तर तेव्हा एकच नाव समोर निघून येतं. त्या मोजक्या लोकांमध्ये जे नाव निर्माण येतं किंवा जे नाव समोर निघून येतं ते नाव म्हणजे संजय शिरसाट. त्यामुळं असं बोललं जातं की संजय शिरसाट हे फक्त समोर आलेच नाही तर त्यांनी त्यावेळेस केलेले वक्तव्य असतील किंवा त्यावेळेस त्यांनी दिलेले काही शब्द असतील त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला चांगलाच डॅमेज झाला. त्यासोबत दुसरं कारण असं की संजय शिरसाट हे मागासवर्गीयांमधून येतात आणि मागासवर्गीयांमधून येत असताना पुन्हा एक टप्पा असा होतो की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये पार पडत होते तेव्हा जे भाजप असेल किंवा त्याचसोबत महायुती असेल यांच्यावरती एक
गोष्ट वारंवार त्यांच्या विरोधात बोलली जात होती किंवा त्यांच्यावरती जो एक आरोप केला जात होता तो म्हणजे हे संविधानाला संपवायला निघलेत किंवा भाजप असेल, एकनाथ शिंदे असतील, यांचा गट खूप जातीवादी आहे किंवा त्यांच्यामध्ये खूप जातीवाद केला जातो, अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. आणि या गोष्टींना जर सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर सगळ्यात मोठं नाव किंवा सर्वात पुढं निघून येणारं नाव म्हणजे एकनाथ शिंदे हे आहेत. आणि त्यानंतर जर समजा दलित मुख्यमंत्री म्हणून किंवा मागासवर्गीयांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव समोर दिलं तर सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील समीकरणं बदलून जाऊ शकतात. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे हे जे आहेत संजय शिरसाट यांचं नाव समोर करू शकतात असं बोललं जातं. समजा एकनाथ शिंदे यांनी असा निर्णय घेतला आणि संजय शिरसाट यांना त्या पदावरती बसवलं किंवा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर त्या ठिकाणी त्यांनी विराजमान केलं तर त्यानंतर किंग मेकर म्हणून त्यांच्या पाठीमागे जर कोणाचा हात राहील तर तो नेहमीच एकनाथ शिंदे यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जाईल. म्हणजेच एकंदरीत ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे राजकारण करत होते त्यासारखंच बोललं जाईल. कारण बाळासाहेब ठाकरे हे कधीच पद भोगत नव्हते किंवा त्यांनी कधी कोणतं पद घेतलं नाही. त्या उलट ते त्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी संधी देत असत. आणि त्यामुळं असं बोललं जातं की त्याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे देखील तसंच करतील आणि ते देखील या ठिकाणी सर्वात मोठं नाव किंवा अगोदरचं नाव जर कोणाचं घ्यायचं झालं तर ते संजय शिरसाट यांचं नाव घेतील. कारण जेव्हा फूट पडली होती तेव्हा संजय शिरसाट त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले होते. त्यानंतर दुसरा मुद्दा असा की जर आपण विचार केला की एकनाथ शिंदे अगोदर आपल्या राज्याचे राहिलेले मुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर आता त्यांना जर बॅक फूटवरती यायचं तर ते तसं करतील का, तर ते कदापिही शक्य नाही. कारण जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. त्याच कारण असं होतं की त्यांना पक्षाचा आदेश आला होता किंवा त्यांच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांना तो आदेश आला होता आणि त्यांना तो आदेश पाळावा लागला होता. परंतु असं जर बघितलं एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तर त्यांच्या बाबतीत असं होणं शक्य नाही. कारण त्यांच्या पक्षामध्ये सर्वोच्च स्थानी तेच आहेत आणि जर आदेश कुणाला द्यायचा झाला तर फक्त एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात. त्यामुळे ते बॅक फूटवरती येऊन ते मुख्यमंत्री पद सोडून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का, तरी कदापि शक्य नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार केला असता किंवा या सर्व गोष्टींकडे बघितला असता सर्वात अगोदर आणि सर्वात मोठं नाव जर कोणतं समोर निघून येतं तर ते संजय शिरसाट. आणि संजय शिरसाट यांना जर उपमुख्यमंत्री केलं तर त्यानंतर जे आहे एकनाथ शिंदे यांची इमेज देखील एक वेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचली जाईल. आणि त्यासोबत महायुतीवरती जो एक आरोप केला जातो की हे मागासवर्गीयांना किंवा ज्या ठिकाणी दलित लोकांना हे कुठल्या प्रकारचं स्थान देत नाही किंवा संविधान संपवायला निघालेत किंवा दलित विरोधी आहेत किंवा मागासवर्गीय विरोधी आहेत, हा जो काही ठपका महायुतीवरती ठेवला जातो हा ठपका देखील पुसला जाईल. आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री, दलित उपमुख्यमंत्री म्हणा किंवा बौद्ध उपमुख्यमंत्री म्हणा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या गोष्टीकडे किंवा या गोष्टीमुळे ज्या त्यामुळे पुन्हा एकदा असं बोललं जातं की संजय शिरसाट यांच्याच नावाची वर्णी जी आहे उपमुख्यमंत्री पदासाठी लागण्याची दाट शक्यता आहे. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही विचार असतील ते खाली कॉमेंटमध्ये मांडायला मात्र विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.